एका खेळाडूची पहिलीच मॅच असते. गोलंदाज म्हणून त्याचं संघात सिलेक्शन झालेला असतो. तो बॉलिंगसाठी तयार होतो. सुरुवातीला वाटतं हा काहीतरी चमकून मॅचमध्ये जादू करणार. पण गडी पहिल्याच मॅचमध्ये 17 नो बॉल टाकतो. ही गोष्ट करतोय आपण मॉर्नी मॉर्केल बद्दल. मॉर्नी मॉर्केल हे नाव ऐकलं की 90 आणि 2000च्या दशकात वाढलेल्या मिलेनियल्सच्या डोळ्यासमोर तो 6.5 फुटाचा जिराफ उभा राहतो, जो चेंडू टप्पा पडल्यावर थेट फलंदाजाच्या हनुवटीवर आदळवायचा. गल्ली क्रिकेट खेळताना आपण जसे हात उंचावून बाउन्सर टाकायचा प्रयत्न करायचो, तसाच काहीसा अवतार या गाड्याचा असायचा. दक्षिण आफ्रिकेच्या त्या भयंकर वेगवान त्रिकुटात स्टेन जेव्हा बुलेट असायचा, तेव्हा मॉर्केल हा खळबळ असायचा. कारण त्याचा चेंडू नेमका कुठल्या उंचीवर येईल हे कोणालाच कळायचं नाही. मिलेनियल मुलांसाठी मॉर्केल म्हणजे फक्त एक गोलंदाज नव्हता, तर तो एक बॅड ड्रीम होता, ज्याने अनेकदा भारतीय फलंदाजाच्या हेल्मेटवर चेंडू मारून आपल्या पोटात गोळा आणला होता. पण आज जेव्हा आपण त्याला भारतीय टीमच्या कोचिंग स्टाफ मध्ये बघतो, तेव्हा जुन्या जखमा विसरून चला आता जिराफ आपल्या खेळाडूंना बाउन्सर शिकवणार असा एक वेगळाच आनंद मिळतो. आज आपण ह्याच जिराफाबद्दल म्हणजेच मॉर्नी मॉर्केलच्या कारकिर्दीबद्दल बोलणार आहोत. त्यांनी आतापर्यंत काय रेकॉर्ड केलेत, भारताला 2दा आयसीसी ट्रॉफी कशी जिंकून दिली, त्याच्या आयुष्याचा आजवरचा प्रवास कसा राहिलाय, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज मॉर्नी मॉर्केल यांचा 6 ऑक्टोबर 1984 रोजी ट्रान्सवाल मधील व्हेरेनिगिंग येथे एका क्रीडाप्रेमी कुटुंबात जन्म झाला. त्यांच्या जन्माची स्टोरी ही एका मिडल क्लास फॅमिली मधील होती, जिथं खेळाला नेहमीच प्राधान्य दिलं जायचं. त्यांचे वडील ऑल्बर्ट मॉर्केल हे स्वतः एक उत्तम क्रिकेटपटू होते. त्यामुळे मॉर्नी यांच्या नसानसात क्रिकेटचं बाळकडू जन्मापासूनच होतं. त्यांचं लहानपण अतिशय साध्या पण शिस्तबद्ध वातावरणात गेलं. 2 मोठ्या भावांच्या सहवासात वावरताना मॉर्नी यांना खेळाचं महत्त्व समजू लागलं. त्यांचे मोठे भाऊ एल्बी मॉर्केल हे देखील पुढे जाऊन एक यशस्वी ऑलराऊंडर खेळाडू बनले. त्यामुळे घरात सतत क्रिकेटची चर्चा आणि सराव असायचा. मॉर्नी यांचं शालेय शिक्षण तिथल्याच एका स्थानिक शाळेत झालं होतं. ते लहानपणी स्वभावाने इंट्रोवर्ट आणि शरीराने उंच शरीरयष्टीचे होते. त्यांच्या उंचीमुळेच त्यांना वेगवान गोलंदाजीची ओढ लागली. शाळेत असताना त्यांनी केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित न करता मैदानावर तासनतास घाम गाळला. त्यांना क्रिकेट खेळायची ओढ लागण्यामागे त्यांचे वडील आणि भाऊ एल्बी यांचा मोठा वाटा होता. घराच्या अंगणात जेव्हा हे 2 भाऊ क्रिकेट खेळायचे, तेव्हा लहान मॉर्नीला चेंडू फेकायला सांगायचे. म्हणूनच त्यांना वेगवान गोलंदाजी करण्याची आवड निर्माण झाली आणि तिथूनच त्यांच्या गोलंदाजीचा पाया रचला गेला. सुरुवातीला ते केवळ गंमत म्हणून खेळायचे, पण जसजसं त्यांचं वय वाढत गेलं तसतसं त्यांचा वेग आणि त्यांच्यात उसळी घेण्याची क्षमता सगळ्यांच्या नजरेत भरू लागली. त्यानंतर त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर टायटन्स या स्थानिक संघाकडून खेळायला सुरुवात केली, जिथं त्यांच्या बॉलिंग स्पीडने आणि चेंडूला मिळणाऱ्या बाउन्सिंगने टीम मॅनेजमेंटचं लक्ष वेधून घेतलं. त्यावेळेस एल्बी मॉर्केल आधीच संघात पक्के झाले होते, पण मॉर्नीला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची होती. 2006 मध्ये जेव्हा भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होता, तेव्हा डेल स्टेन जखमी झाल्यामुळे मॉर्नीला अचानक संधी मिळाली. डर्बनच्या त्या कसोटी सामन्यात त्यांनी आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेतला आणि भारतीय फलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. त्यांच्या गोलंदाजीतील तो धारदार बाउन्सर पाहून दक्षिण आफ्रिकेच्या टीम मॅनेजमेंटला खात्री पटली की डेल स्टेनला साथ देणारा एक खंबीर जोडीदार त्यांना सापडलाय. तिथूनच मॉर्नी यांचं संघातलं स्थान पक्क झालं आणि पुढच्या दशकासाठी ते दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान माऱ्याचा मुख्य कणा बनायला लागले. 2006 मध्ये पदार्पण केल्यानंतर त्यांनी डेल स्टेन आणि फिल अँडर यांच्यासोबत अशी काही त्रिसूत्री तयार केली की जगभरातील बॅट्समन दक्षिण आफ्रिकेत खेळायला घाबरू लागले. मॉर्नी यांनी आपल्या कारकिर्दीत 86 कसोटी सामन्यात 309 बळी घेतले, तर 117 वन डे सामन्यात 188 बळी मिळवत स्वतःला एक यशस्वी पांढऱ्या चेंडूचा गोलंदाज म्हणून सिद्ध केलं. त्यानंतर त्यांच्या नावावर एक रेकॉर्ड जमा झाले. विशेषतः कसोटी क्रिकेटमध्ये 300 बळींचा टप्पा ओलांडणारे ते दक्षिण आफ्रिकेचे 5वे गोलंदाज ठरले. त्यांच्या बाउन्सिंग सोबत बॉलला मिळणारी उसळी आणि सातत्याने ताशी 145 किमीपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करणं ह्यात त्यांचा उजवा हात मानला जायचा, ज्यामुळे ते बॅट्समन समोर नाईटमेअर ठरायचे. परंतु एक महान खेळाडू असूनही त्यांच्या कारकिर्दीत एक मोठी उणीव राहील. ती उणीव म्हणजे आयसीसी ट्रॉफी. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला नेहमीच चोकर्स म्हणून हा शिक्का सहन करावा लागला. त्या तुलनेत मॉर्केलने अनेक वर्ल्ड कप खेळले. 2015च्या वर्ल्ड कप मध्ये तर त्यांनी जीव तोडून गोलंदाजी केली, परंतु तो सामना त्यांच्या हातून गेला. न्यूझीलंड विरुद्धच्या त्या सेमीफायनल मॅच मध्ये मॉर्नी मॉर्केलला रडू कोसळलं. ते दृश्य आजही क्रिकेट चाहत्यांच्या डोळ्यासमोर उभं राहतं.
नशिबाची साथ आणि मोकेच्या क्षणी डगमगलेला आत्मविश्वास यामुळे त्यांना खेळाडू म्हणून आयसीसी ट्रॉफी उंचावता आली नाही. त्यानंतर आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचण्याचा त्यांनी मान मिळवला. हा मान मिळवल्यानंतर त्यांनी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या ह्या प्रवासाचा शेवट 2018 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या जोहान्सबर्ग कसोटीत झाला. निवृत्तीच्या त्या शेवटच्या सामन्यातही त्यांनी आपली धार कायम ठेवत दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला होता. संपूर्ण क्रिकेट विश्वाने या जेंटल जायंटला स्टेडियम मध्ये उभं राहून मानवंदना दिली. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात दुसरा अध्याय सुरू झाला, तो म्हणजे त्यांची कोचिंगची भूमिका. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर मॉर्नी मॉर्केल यांनी प्रशिक्षणाकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षणाची धुरा सांभाळली. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने एका पाठोपाठ एक 2 आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केला. 2025 साली चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आत्ताचा 2026चा T20 वर्ल्ड कप अशा 2 मोठ्या स्पर्धांमध्ये भारतीय गोलंदाजांनी ऑपोजिट टीम्सला ज्या प्रकारे रोखलं त्याचं पूर्ण श्रेय मॉर्ने मॉर्केल यांच्या स्ट्रॅटेजीला जातं. या वर्षीच्या वर्ल्ड कप मध्ये भारतीय गोलंदाजीचं स्वरूप पूर्णपणे बदललेलं दिसलं. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या फायनलमध्ये जेव्हा न्यूझीलंड समोर 256 धावांचं टार्गेट होतं, तेव्हा मॉर्केल यांच्या मार्गदर्शनाखाली जसप्रीत बुमराहनं 4 विकेट्स घेऊन जबरदस्त कामगिरी केली. बुमराहचा अचूक वापर आणि अर्शदीप सिंगची डेथ ओव्हर्स मधील गोलंदाजी ही मॉर्ने मॉर्केल यांच्या कोचिंग स्टाईलची वैशिष्ट्य ठरली. मॉर्नी मॉर्केल यांनी भारतीय संघासोबत आतापर्यंत 2 आयसीसी जेतेपद मिळवून दिली. 2025 मध्ये जेव्हा त्यांनी पदभार स्वीकारला तेव्हा भारतीय गोलंदाजी एका खडतर काळातून जात होती. पण कमी वेळेतच त्यांनी गोलंदाजामध्ये असा आत्मविश्वास भरला की संघाने दुबई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये न्यूझीलंडला पराभूत करत पहिलं विजेतेपद पटकावलं. त्यानंतर 2026च्या घरच्या मैदानावर झालेल्या वर्ल्ड कप मध्ये भारतीय गोलंदाजीची धार अधिकच तीक्ष्ण झाली. मॉर्केल यांनी नेट्समध्ये तासनतास घाम गाळून गोलंदाजांना वेगळ्या व्हेरिएशन्सवर काम करायला लावलं. विशेषतः भारतीय खेळपट्ट्यांवर ओलावा असताना चेंडू कसा हाताळायचा, उष्णतेचे परिणाम बॉलिंगवर होऊ नये म्हणून काय करावं याचं अचूक मार्गदर्शन त्यांनी केलं. परंतु खेळाडू म्हणून 11 वर्षाच्या कारकिर्दीमधलं त्यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं होतं. ते त्यांनी प्रशिक्षक म्हणून भारतीय संघाला विजय मिळवून पूर्ण केलं. म्हणूनच मॉर्नी मॉर्केल यांचं नाव आता आदराने घेतलं जातंय. मॉर्नी मॉर्केल यांचा प्रवास आपल्याला हे शिकवतो की यश हे केवळ मैदानावरील आकडेवारून ठरत नाही. एक खेळाडू म्हणून तुम्हाला कदाचित जागतिक विजेतेपद मिळणार नाही, पण जर तुमच्याकडे ज्ञान आणि जिद्द असेल तर तुम्ही दुसऱ्या पिढीला ते जिंकून देऊ शकता. ज्यामुळे आज मॉर्नी मॉर्केल हे केवळ दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू राहिले नसून ते जागतिक क्रिकेटचे एक आधारस्तंभ बनले आहेत. बाकी मंडळी, मॉर्नी मॉर्केल यांच्या कारकिर्दीबद्दल तुम्हाला काय वाटतंय, त्यांच्या आयुष्याच्या प्रवासाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आमच्या विशेष भारी YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.